नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आपण अनेक वेळा ओला वाटाणा घालून भरपूर अशा भाज्या रेसिपी तयार करतो, परंतु त्याऐवजी जर ओला हरभरा घातला तर त्याची चव अतिशय अप्रतिम अशी येते आणि नॉनव्हेज रेसिपी सुद्धा फिक्की पडते। तर आज आपण हरभरा आणि बटाटा याची मिक्स रस्सा भाजी येथे पाहणार आहोत। इथे काळ्या वाटणातील रस्सा भाजी तयार करणार आहोत। इतकी अप्रतिम चवीची ही रस्सा भाजी झटपट अशी शिजते आणि झटपट अशी तयार होते। टिफिनसाठी सुद्धा तुम्ही या दिवसामध्ये ही झटपट अशी तयार करू शकता आणि घरातील सगळेजण अगदी आवडीने खातात। तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी ओला हरभरा येथे निवडून घ्यायचा आहे। या पद्धतीने 1 वाटी घेतलेला आहे। त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा येथे मी मोठ्या फोडी करून बटाट्याच्या फोडी अगदी मोठ्या अशा केलेल्या आहेत, हे पहा या पद्धतीने। त्यानंतर सर्व मसाला येथे मी भाजून घेतलेला आहे। हरभरा डाळ 1 वाटी, 1 चमचा मीठ, त्यानंतर येथे मी अर्धा वाटी खोबऱ्याचा कीस भाजून घेतला, 3 छोटे कांदे भाजून घेतले, अर्धा वाटी धने भाजून घेतले, आलं लसूण येथे सोलून घेतलेला आहे। आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले प्रथम घालून घ्यायचे आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे। या पद्धतीने पावडर तयार झाल्यानंतर यावरच आपल्याला लसूण, कांदा आणि आलं घालून याची सुद्धा पेस्ट तयार करून घ्यायची। या पद्धतीने पावडर तयार झाल्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि बारीक अशी पेस्ट आपल्याला येथे करून घ्यायची। या पद्धतीने आपलं वाटण येथे झटपट असं तयार झालं। आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 4 पळ्या तेल घालून घेतलं। तेल छान गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। जिरे छान फुलल्यानंतर 1 चमचा हळद पावडर घालायची आणि त्यानंतर 2 तेजपत्ते यामध्ये घालून घ्यायचे। तयार करून घेतलेली पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आणि छान अशी तेल सुटेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची। आता ही पेस्ट खाली कुठेही लागू नये म्हणून यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे आपली पेस्ट खाली करपली जात नाही आणि फोडणी अगदी छान अशी तयार होते। गॅस आपल्याला येथे मंद असा ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे। पेस्ट व्यवस्थित परतून झाल्यानंतर उरलेले मसाले यामध्ये घालायचे। 1 चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि त्यानंतर चवीनुसार मीठ येथे एकत्र घालून घ्यायचं। आपल्याला सर्व हे एकत्र छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे पहा या पद्धतीने सर्व एकत्र मिक्स करून घेतलं। आता यामध्ये परत थोडंसं पाणी घालून घ्यायचं, नाहीतर पेस्ट खाली करपली जाईल। आता या पद्धतीने हे तयार झाल्यानंतर यामध्ये सोलून घेतलेला हरभरा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कट करून घेतलेले बटाटे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आणि सर्व मसाल्यामध्ये 1 मिनिटाकरता आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यामुळे आपले बटाटे अजिबात आळणी लागणार नाही आणि मसाल्याची चव सुद्धा बटाट्याला येईल। तसंच हरभरे सुद्धा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये सर्वप्रथम मिक्सरचं भांडं धुवून आपल्याला पाणी घालून घ्यायचं, म्हणजे आपला हरभरा आणि बटाटा छान असा शिजण्यासाठी आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं। हे पहा आता पाणी घातल्यानंतर सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। गॅस येथे मोठा करून घ्यायचा आणि मोठ्या गॅसवर याला 1 मिनिटासाठी छान अशी उकळी आणून घ्यायची। आपण तयार केलेला सर्व मसाला रस्स्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाही। हे पहा या पद्धतीने सर्व छान असं मिक्स झालं आणि आता हळूहळू आपल्या भाजीला उकळी यायला सुरुवात झाली। या पद्धतीने आपल्याला 10 ते 15 मिनिट हे छान असं शिजून द्यायचं। सर्वप्रथम आपल्याला 2 ते 3 मिनिट मोठ्या गॅसवर शिजून घ्यायचं, नंतर गॅस मंद करायचा। मंद केल्यानंतर यावर झाकण ठेवून द्यायचं आणि झाकणीमध्ये पाणी घालून घ्यायचं। जर आपला रस्सा कमी झाला तर आपल्याला हे झाकणीमधलं गरम पाणी भाजीमध्ये ओतण्यास मदत होते आणि त्यामुळे आपला रस्सा आपल्याला हवा तसा राहतो। आता 10 मिनिटं छान अशी ही भाजी आपण शिजून घेतली। रस्सा अगदी मध्यम आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। आता एक बटाटा घेऊन आपल्याला बटाटा कसे शिजला आहे ते चेक करून घ्यायचं। त्यामुळे
हे बटाटा प्लेटीमध्ये घ्यायचं आणि चमच्याने किंवा हाताने फोडून पाहायचं। बटाटा अगदी अलगद फुटलं की समजायचं छान असं शिजलं गेलं आहे। त्यानंतर आपल्याला संपूर्ण प्लेट म्हणजे गरमागरम चपाती, कारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि गरमागरम आपण केलेला हरभरा आणि बटाटा याचा रस्सा यामध्ये सर्व करायचा। असा दुपारचा किंवा संध्याकाळचा गावरान बेत तुम्ही करून सगळ्यांना खाऊ घालू शकता। अगदी झटपट अशी तयार होते आणि तुम्ही ही भाजी करून पाहिली तर तुम्ही मटण किंवा चिकन रस्सा अगदी विसरून जाल। अशा पद्धतीची ही झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे, तर नक्की करून पहा। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।